कासव नेमके कुठे ठेवावे, तांदळात की पाण्यामध्ये? कासव घरात ठेवायचं असेल तर ते पाण्यात ठेवावे की तांदळामध्ये ठेवावे की जमिनीवर ठेवायचं? कासव पितळाचे पाहिजे की धातूचे की चांदीचे की तांब्याचे, कधी की प्लॅस्टिकचं क्रिस्टलचे पाहिजे? या सर्व विषयाची माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कासवाचे महत्त्व आणि महात्म्य आपल्याला माहिती पाहिजे, यासाठी आपण या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती बघणार आहोत. कासव हे लक्ष्मीकारक असतं. ज्या घरात कासव असते त्या ठिकाणी लक्ष्मी स्थिर असते, पैशांची आवक वाढते. त्याप्रमाणे कासव हे दीर्घायुष्य असल्या कारणाने ते घरात असणं चांगलं मानलं जातं. कासव ज्या घरात असल्याने घरात सकारात्मकता वाढते. घरामध्ये क्रिस्टल, तांबे, पितळ, पंचधातू इत्यादीपासून बनवलेले कासव असावेत. कासवाबद्दल अशी धारणा आहे की ज्या घरात कासव असेल त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. हे केवळ घरातच नाही तर ऑफिस, दुकान इत्यादी ठिकाणी ठेवता येते. हे छोटे कासव घरात सुखसमृद्धी आणण्याचे काम करते. कासव घरात ठेवल्याने व्यक्तींचे उत्पन्न वाढते. एवढेच नाही तर व्यवसायात नुकसानही होण्याची शक्यता देखील यामुळे कमी होत असते. आता कासव हे सेवक आहे. हे जरी विष्णूचे स्वरूप असेल तरी ते सेवक आहे. त्यामुळे कासव हे देवघरात कुठे ठेवायचे? घरात कासव असेल तर ते कुठे ठेवावे? तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बघितलं असेल, आपण प्रत्येक मंदिरात गेल्यावर मंदिरामध्ये एक कासव असतं. ते पितळेचे कासव असतं आणि हे कासव नेहमीच देवांच्या समोर दरवाजामध्ये ठेवलेले असते. आणि म्हणूनच आपण आपल्या देवघरामध्ये कासव ठेवताना ते देवांच्या समोर ठेवायचे आहे. ज्याप्रमाणे आपण देवघरामध्ये देव ठेवतो त्या पद्धतीने देवांबरोबर कासव कधीही ठेवू नये, कारण देवांचा दर्जा हा देवांना दिला गेला पाहिजे. म्हणूनच कासव हे नेहमी देवांच्या समोर ठेवायचं आहे. कासव ठेवताना कासवाचे तोंड हे नेहमी देवाकडे करून ठेवायचं आहे. म्हणजे बघा, कासवाचे तोंड हे आपण पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला करून ठेवायचं आहे. देवघरामध्ये आपण जिथे देव ठेवले आहेत त्या देवांकडे कासव तोंड करून येईल या पद्धतीने कासव आपल्याला देवघरांमध्ये ठेवायचे आहे. मुख्यतः कासव हे दोन प्रकारचे असतात. काही कासवांच्या खाली आकडे दिलेले असतात आणि काही कासवांच्या खाली आकडे दिलेले नसतात. अशा बहुतेक जण असतात असे म्हणतात. बघा, ज्या कासवांच्या खाली आकडे असतात ते कासव पाण्यात ठेवू नये आणि ज्या कासवांच्या खाली आकडे नसतात ते कासव आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहे. आता कासव नेहमी हे आपल्याला एका डिशमध्ये ठेवायचे आहे. तुम्ही जर का पितळेचे कासव घेतलं तर ते त्याचबरोबर तुम्हाला पितळेची डिश देखील मिळते. तांब्याचे कासव घेतलं तर त्याचबरोबर तुम्हाला तांब्याची डिश देखील मिळते. क्रिस्टलचं कासव घेतलं तर त्याचबरोबर तुम्हाला क्रिस्टलची एक वाटी सुद्धा भेटते. तर कासव हे नेहमी वाटीमध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये ठेवायचे आहे. जर का तुमच्याकडे कासव आकड्यांचं असेल आणि कासवांच्या खाली आकडे असतील तर ते कासव तुम्ही नेहमी तांदळामध्येच ठेवायचे आहे. डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्या आणि त्यामध्ये कासव ठेवा. आणि जर का तुमच्याकडे कासव असेल आणि त्याच्या खाली आकडे लिहिलेले नसतील तर ते कासव तुम्ही पाण्यात ठेवायचे आहे. डिशमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला ते कासव ठेवायचे आहे. आणि तुम्ही रोजची देवपूजा करताना या डिशमधलं पाणी तुम्हाला दररोज बदलायचं आहे. त्याचप्रमाणे बघा, क्रिस्टलचं देखील कासव असतं. तर हे क्रिस्टलचं कासव तुम्ही हॉलमध्ये देखील ठेवू शकता. हॉलमध्ये तुम्ही शोपीस म्हणून हे क्रिस्टलचं कासव ठेवू शकता. या कासवाचं तोंड तुम्ही उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला करू शकता. काही घरांमध्ये जिवंत कासव देखील असतात, परंतु कायदेशीररित्या तसे कासव पाळणे हे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर जिवंत कासव असेल तर ते योग्य ठिकाणी सोडून द्या. तर कासव हे काचेचे, क्रिस्टलचे, पंचधातूचे, पितळाचे असू शकते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कासवाचा आकार देवघरातील देवांच्या मूर्तीपेक्षा लहान असावा. एक घरामध्ये आपण बघतो की ते देव छोटे छोटे आणि कासव एकदम मोठे. तर तुम्ही लक्षात घ्या की कासव हा सेवक आहे, वाहन आहे. त्यामुळे जरी ते विष्णूचे स्वरूप जरी असेल तरी कासव हे आपल्याला देवळाच्या बाहेर जसं असतं
तसं आपल्याला देवघराच्या बाहेर ठेवायचं आहे आणि ते लहान आकारामध्ये आणि शक्यतो मंदिरामध्ये कासव हे पितळेचे असते. आपल्याला जर का कासव घ्यायचं असेल तर आपण पितळेचे सुरेख असं कासव घेऊ शकता. तर बघितलं तर कासव हे तुम्ही पाण्यात ठेवा, तांदळात ठेवा किंवा नुसत्या डिशमध्ये ठेवू शकता तरी चालणार आहे. पितळेचे कासव असेल तर आणि जर का तुम्ही ते पाण्यात ठेवलं तर त्यामुळे त्याला निळे हिरवे डाग पडतात. तांब्याचे कासव असेल, तांब्याची डिश असेल तर बघा त्याला काळपटपणा येतो. क्रिस्टलचं कासव असेल तर त्याला पाण्याने घाण चढते. तर या पद्धतीने त्या कासवाची सुंदर अशी डिझाईन जी असते तर ती पाण्यामुळे खराब होऊ शकते. काही वेळेला त्याला पाण्यामुळे गंजही लागतो. तर अशा वेळी तुम्ही छान सुंदर सुबक असे तुमच्याकडे कासव असेल तर ते तुम्ही नुसत्या डिशमध्ये ठेवलं तरी चालणार आहे. कारण कासव घरात असणं हे महत्त्वाचं आहे. आपण जर का चांगल्या भावनेने कासव घरात ठेवले तर त्याचे आपल्याला सकारात्मक परिणाम, सकारात्मक फायदे बघायला मिळणार आहेत. कारण कासव घरात असणं हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते. कासव लक्ष्मीचे प्रतीक असल्यामुळे आपल्या घरात पैशाची आवक ही कायम स्वरूपात टिकून राहते. कष्ट हे प्रत्येकालाच करावे लागतात. कासव आहे म्हणून लक्ष्मी आपल्या घरात ॲटोमॅटिक येईल असं काही नाही. तर कासव हे आपण आपल्या देवघरात ठेवू शकतो. तुमच्याकडे जर का 2 कासव असतील तर 1 कासव तुम्ही विसर्जित करून घ्या. तुमच्याकडे जर का क्रिस्टलचं कासव असेल तर ते कासव तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता. आता बघा 2 कासव घरात असतील तर 2 कासव धातूचे असतील तर तुम्ही एकदा तुमचे कासव पाण्यात विसर्जन करून द्या. क्रिस्टलचे कासव असेल तर तुम्ही ते तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता. आणि ज्यांच्या देवघरामध्ये कासव नसेल आणि ज्यांना घ्यायचं असेल तर त्यांनी छान पितळेचे कासव घ्यायचं आहे. त्याचबरोबर पितळेची डिश मिळते ती देखील तुम्हाला घ्यायची आहे. नवीन कासव घेतल्यानंतर तुम्ही त्याला शुद्ध पाण्याने, स्वच्छ पाण्याने, पंचामृताने त्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. अभिषेक करून घ्यायचा आहे. त्याला अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये तुम्ही तुमच्या देवांसारखीच त्याची देखील दररोज पूजा करायची आहे. असं हे तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी घेऊ शकता. जसं की पौर्णिमेला कासव तुम्ही खरेदी करू शकता. पाडव्याला देखील खरेदी करू शकता. दसरा असू द्या, अक्षय तृतीया असू द्या, कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही कासवाची खरेदी करू शकता. ज्याप्रमाणे आपल्या देवघरामध्ये शंख असतो, घंटा असते, त्याचप्रमाणे कासव देखील असावं. शंख, घंटा, कासव हे सर्व सेवक आहेत आणि त्यामुळेच हे आपल्या देवघराच्या समोर, देवांच्या समोर ठेवायचे आहे. ते कधीही आपल्याला देवांच्या बरोबरीत ओळीनं ठेवायचे नसतात. कासवाने हे शुभतेचे प्रतीक आहे. तुमच्या घरात कासव नसेल तर तुम्ही नक्कीच खरेदी करून आणू शकता. आणि ज्यांच्या घरात जिवंत कासव असेल, फिश टँक असेल, त्यात त्यांनी कासव ठेवलेले असतील तर तुम्ही ते उत्तर दिशेला ठेवू शकता. कारण उत्तर दिशा ही पाण्याची दिशा असल्यामुळे तुम्ही कासव उत्तर दिशेला ठेवू शकता. कासव हे दीर्घायुष्य असल्यामुळे ते आपण आपल्या घरात ठेवणं अतिशय शुभ असतं. कासव हे संत, हळूवार गतीने चालणारे, शांत स्वभावाचे असतात. त्यामुळे ते आपल्या घरामध्ये आपण ठेवून ही शुभ मानले जाते. तर बघा, आपण कासव घरात ठेवताना या चुका आपल्याला करायच्या नाहीत. एक म्हणजे क्रिस्टल कासव. तुम्ही जर तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचं नाही, क्रिस्टल कासव असेल तर ते तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता. तुमच्या देवघरामध्ये 2 कासव ठेवू नका. 2 कासव असतील तर ते 1 कासव तुम्ही पाण्यात विसर्जित करायला हवे. दुसरं म्हणजे काही ठिकाणी असं सांगण्यात येते की कासवाचं तोंडही उत्तर दिशेला करायचं आहे. कारण कासव उत्तर दिशा ही कुबेराची म्हणजेच धनाची दिशा मानली जाते. तर तसं काही नाही. प्रत्येक मंदिरात आपण बघतो कासवाचं तोंड हे देवासमोर केलेलं असतं. त्यामुळे तुमच्या देवघरात कासव असेल तर त्याचं तोंड तुम्ही हे देवांसमोर करायचं आहे. त्यानंतर कासवाची जागा ही नेहमी एकाच ठिकाणी असावी. रोज कासवाची जागा तुम्हाला बदलायची नाही. आज इथं, उद्या तिथं, तर असं काही करू नका. तर कासव तुम्ही तुमच्या देवघरात देवांसमोर तोंड करून ठेवा, परंतु त्याची जागा ही एकाच ठिकाणी ठेवा. नाहीतर मग काय होतं,
त्याप्रमाणे आपली लक्ष्मी देखील ही सारखी जागा बदलत असते, ती स्थिर कधीही राहत नाही। त्यामुळे कासवाची जागा एकाच ठिकाणी तुम्हाला स्थिर ठेवायची आहे। तरी या होत्या छोट्या छोट्या चुका आहेत, या चुका आपल्याला करायच्या नाहीत। जर का तुम्ही कासव तांदळात ठेवले असेल तर हे तांदूळ तुम्ही 8 दिवसाला बदलू शकता। कारण बघा, तांदळाला पाणी लागल्यामुळे तांदूळ खराब होतो आणि कधी कधी तांदळाला जाळी सुद्धा लागते। त्यामुळे तांदूळ तुम्ही प्रत्येक 8 दिवसांनी बदलू शकता। कासव तुम्ही पाण्यात ठेवत असाल तर कासवाचे पाय पाण्यात बुडतील इतपतच पाणी तुम्हाला डिशमध्ये ठेवायचं आहे। तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।